टाकायचे, कारण होलमधनं माती वाहून नाही गेली पाहिजे. हा एक विषय महत्वाचा. हां, त्यामुळं जे काय तुमचं माती आहे ती याचं तुमची रिटेन होणार आणि पाणी फक्त त्यातून पास होणार, बाहेर जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय टाकतोय, कुजलेला अर्धवट कुजलेला पाला. पण ह्याचं 2 कारण आहेत. एक तर कुजून तुम्हाला मातीमध्ये ह्युमस चांगला तयार होतो. दुसरी गोष्ट, ह्यातनं माती परत पास होत नाही, म्हणजे फिल्टर लावल्यासारखं आहे एक प्रकारचा. जरी डायरेक्ट नुसती विटांवरती माती टाकली तरी माती वाहून जाण्याची शक्यता ओलं राहतात मध्ये. ह्याच्यावरती परत तुमचा एक लेअर तयार होतो, फक्त माती राहते, पाणी फक्त बाहेर पास होतं. ठीक आहे. त्यानंतर हा पूर्णपणे नंतर डिकम्पोज होतो. डिकम्पोज झाल्यानंतर त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहेत, कारण हे तुम्ही जर बघितलं बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही पाला झाडता तेव्हा एका ठिकाणी जमा करून ठेवल्यानंतर काय होतं, थोड्या दिवसानंतर तो कुजतो. किंवा ते जर उचलून बघितलं तर तिथं व्हाईट कलरचे असे लेअर्स दिसतात आणि ती चांगली बुरशी असते. ठीक आहे. तर आता हे तुमचा पाला अर्धवट कुजलेला याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. आता ही लाल माती आहे बघा, माती तर असं गोळा लाडू गेल्यासारखं होतं. हे आता लाडूदार पण झालाय आणि टाकला की हा फुटणार पण. अशी माती ओलसरपणा त्याच्यामध्ये पाहिजे, पहिली गोष्ट. ठीक आहे. आता ही लाल माती आहे बघा तुम्ही, काळी माती नाही आहे. पण ही माती आहे कुठली, तर जिथं पाणी वाहून जो गाळ म्हणतो आपण, गाळ साचतो बघा पाणी वाहिल्यानंतर, तर ती माती आहे. आता याच्यामध्ये शेणखत तरी पण टाक, एक पाठी तरी टाक, कोरडं घे जरा, वरचं घे. आता ही माती किती आहे, साधारण 1 पाटी 2 पाटी अंदाजे आहे, बरोबर आहे. त्यात आपण साधारण 1 पाटी शेणखत मिक्स करायचं. पाटीत पण भरून घ्या. मुंग्याची पावडर आहे. मातीचं टेक्स्चर कसं तयार होतं ते फक्त लक्षात घ्या. आपण पण घरी करताना असंच टेक्स्चर तयार होतंय का मातीचं. आता थोडीशी माती ह्याच्यामध्ये काळपट तुम्हाला जरा थोडंसं हे दिसेल बघा, म्हणजे चिकट माती जराशी आहे ती माती. ठीक आहे.